हां. आता न्यूटन्सने आपल्याला 3 लॉ सांगितलेले आहेत आणि ते जे लॉज आहेत ते मोशनवर आधारित आहे. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन म्हणजे गतिविषयक 3 नियम सांगितले. मागच्या तासाला आपण लॉ शिकलो. पहिला लॉ काय आहे? An object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. लॉ जशाच्या तसा पाठ पाहिजे. आता या लॉचा अर्थ बघूया आपण काय सांगितलं त्यांनी. An object continues to remain at rest. रेस्ट म्हणजे स्थिर. एखादी वस्तू कंटिन्यू स्थिरच राहते. कुठपर्यंत? अनलेस म्हणजे जोपर्यंत अँड इथे अँड लिहिले तिथे अँड पाहिजे. अन एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ऍक्ट्स ऑन इट. त्यावर जोपर्यंत एखादं बाह्य बल क्रिया करत नाही तोपर्यंत. मग आपण ह्याचं उदाहरण पाहिलेलं आहे की एखादा बॉल आहे ग्राउंड वरती, तो स्थिर आहे. त्याला जोपर्यंत किक मारत नाही तोपर्यंत तो ऍक्टिव्ह होणार नाही आणि किक मारल्यानंतर पण थोडं अंतर जाऊन तो थांबणार आहे. परत पहा, बॉल स्थिर होता पण त्याच्यावर एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ऍक्ट केलं, त्यांनी आपली जागा सोडली पण तो परत स्थिर झाला. तो परत का स्थिर झाला? तर इनर्शियामुळे. त्याच्यामध्ये जडत्व आहे, इनर्शिया, म्हणून तो स्थिर झाला. तो स्वतःहून हलणार नाही जोपर्यंत त्याच्यावर बाह्यबल क्रिया होत करत नाही. बरोबर आहे. अजून एक त्यांनी आपल्याला लेट्स ट्राय म्हणून सांगितलं होतं की ग्लास घ्या, त्याच्यामध्ये वाळू भरा. वाळू भरल्यामुळे तो ग्लास जरा जड होतो म्हणून त्यात वाळू भरा. त्याच्यावर एक कार्डबोर्ड ठेवा, पुठ्ठा. त्याच्याबरोबर मध्यभागी 5 रुपयाचं कॉईन ठेवा. आता आपल्याला आकृतीत दिसतंय. आणि आता कार्डबोर्डला हळू टिचकी मारायची बोटाने किंवा थोडासा धक्का द्यायचा. काय झालं दिसले तुम्हाला? काय झालं? कार्डबोर्ड पुढे सरकला परंतु त्याच्यावरचं 5 रुपयाचं नाणं मात्र ग्लासमध्ये पडलं. असं का झालं? तर इनर्शियामुळे, जडत्वामुळे. जडत्वामुळे ते नाणं हललं नाही कारण आपण नाण्याला फोर्स लावला नव्हता. फक्त कार्डबोर्डला आपण फोर्स लावला होता. म्हणून आता अजून एक उदाहरण, आपण बसमध्ये बसलेलो असतो. सगळ्यांनी आपण हे अनुभव घेतलेला आहे. उभे असू किंवा बसमध्ये बसलेलो असू, त्यास आपण स्थिर असतो. बस सुरू होते, आपण मागे ढकलले जातो. का? तर आपल्या शरीराला जडत्व प्राप्त झालेलं होतं. आपले पाय त्या जागी स्थिरच राहतात पण बस पुढे जाते आणि आपलं शरीर ती आधीची जागा मिळवण्याच्या प्रयत्नात राहतं आणि आपण मागे ढकलले जातो. जर त्या बसला ब्रेक दाबला, आता आपल्याला बसची गती शरीराला प्राप्त झालेली असते. त्या गतीनुसार आपलं शरीर पुढे जातं. बस थांबते पण आपलं शरीर पुढे जातं आणि आपण पुढे ढकलले जातो. हा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. हाच अनुभव बस वळत असताना पण आपल्याला होतो. जर बस डावीकडे वळत असेल तर आपण उजवीकडे जातो आणि बस उजवीकडे वळत असेल तर आपण डावीकडे जातो. कारण आपल्या शरीराला बसची गती असते. बसनी स्वतःची जागा बदलली तरी आपले शरीर ते बदलू शकत नाही. इनर्शिया, जडत्व, इनर्शियामुळे आणि आपल्या शरीरात हा बदल आपल्याला जाणवतो. मग अजून असा बदल आपल्याला बऱ्याच ठिकाणी जाणवतो. उदाहरणार्थ आपण सतरंजी झटकली तर त्याचे धुळीचे कण खाली पडतात, म्हणजे सतरंजी स्वच्छ होते. इथे पण इनर्शियाच आहे. इनर्शियाचे 3 प्रकार आपल्याला ह्याच्यामध्ये त्यांनी शिकवलेले आहेत. व्हॉट इज इनर्शिया? मग आधी आपण इनर्शियाची आता जी उदाहरणं बघितली ती सगळी इनर्शियाची उदाहरणं आहेत त्यांची फर्स्ट लॉ मध्ये येतात. सो फर्स्ट लॉ इज द लॉज ऑफ इनर्शिया. जडत्वाचा नियम येतो. सो व्हॉट इज इनर्शिया? The tendency of a body to resist a change in state of rest or change in motion. एखादी वस्तू, एखादी बॉडी, एखादं शरीर म्हणजे स्वतःची स्थिर अवस्था बदलण्यास किंवा त्याची गतिमान अवस्था बदलण्यास विरोध दर्शवतं. त्याला म्हणायचं इनर्शिया. मग त्याच्या 3 टाइप्स आहेत. इनर्शिया ऑफ रेस्ट, इनर्शिया ऑफ मोशन आणि इनर्शिया ऑफ डायरेक्शन.
मग व्हॉट इज इनर्शिया ऑफ रेस्ट? तर त्याचं एक उदाहरण आहे, म्हणजे आता बसचं उदाहरण आहे. बस स्टार्ट सडनली, द पॅसेंजर एक्सपिरियन्स अ बॅकवर्ड जर्क ड्यू टू इनर्शिया. जर्क म्हणजे धक्का, मागच्या बाजूला त्याला धक्का लागतो, म्हणजे ते शरीर मागच्या बाजूला कलतं. ह्याला इनर्शिया म्हणायचं, इनर्शिया ऑफ रेस्ट. काय झालं? द इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ अ बॉडी बाय व्हर्च्यू विच इज कॅनॉट चेंज इज पोझिशन ऑफ द रेस्ट. त्यांनी आपली स्वतःची स्थिर पोझिशन बदलली नाही, ज्या जागी तो होता त्याच जागी त्याचं शरीर गेलेलं आहे. आणि ह्याचंच उदाहरण आहे डस्ट कार्पेट. द कार्पेट मूव्स बट द डस्ट पार्टिकल इन इट रिमेन ॲट रेस्ट ड्यू टू इनर्शिया अँड हेन्स गेट सेपरेटेड फ्रॉम द कार्पेट. आता पुढचं जे आहे ते इनर्शिया ऑफ मोशन. आता मोशन म्हणजे काय? जडत्व, गतीचं जडत्व. द इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ अ बॉडी बाय व्हर्च्यू विच कॅनॉट चेंज इट स्टेट ऑफ मोशन. तो स्वतःची मोशनची स्टेट बदलत नाही. मग त्याचं उदाहरण आपण बघितलं की पॅसेंजर इन अ बस एक्सपिरियन्स अ फॉरवर्ड जर्क वेन बस स्टॉप सडनली ड्यू टू ऍप्लिकेशन ऑफ ब्रेक्स. बसला ब्रेक लावले तो पॅसेंजर पुढच्या बाजूला तो कलला जातो किंवा त्याला पुढच्या बाजूला एक धक्का बसतो शरीराला आणि तो पुढच्या बाजूला कलंटतो. त्याचं कारण इनर्शिया ऑफ मोशन. आता पुढचं तिसरं उदाहरण आहे व्हॉट इज इनर्शिया ऑफ डायरेक्शन. तर त्याचं उदाहरण पण आता आपण पाहिलं. हे तुम्हाला जर क्वेश्चन आन्सर विचारले तर आपल्याला हीच उत्तर द्यायची. व्हॉट इज इनर्शिया ऑफ डायरेक्शन? गिव्ह एक्झाम्पल. मग आता द इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ अ बॉडी बाय व्हर्च्यू ऑफ विच इट कॅनॉट चेंज इज डायरेक्शन ऑफ मोशन. म्हणजे एखाद्या शरीराची, एखाद्या वस्तूची प्रॉपर्टी की जो त्याची डायरेक्शनची मोशन बदलायला विरोध करतं. आणि म्हणून when a vehicle moves left side, the passenger jerks to right side. बरोबर आहे. किंवा आता त्यांनी सांगितलं की तुम्ही बघता पावसाळ्यामध्ये टू व्हीलर चालली असेल, त्या मागच्या चाकाच्या कडेने तुम्हाला चिखलाचे कण उडताना दिसतात. मग त्याच्यात ते काय झालं? when a vehicle moves, a mud particle sticking to its wheel fly off tangentially in the sense of motion. म्हणजे तो एक त्याची जी चाल आहे सरळ रेषेने, तर ते चाक वळतं पण ते मड पार्टिकल्स वळत नाहीत आणि म्हणून ते जमिनीवर पडतात. टँजंटली म्हणजे काटकोनात. ठीक आहे. मग आता आपल्याला पहिला लॉ अजून काय शिकवतो? तर पहिला लॉ आपल्याला बॅलन्स आणि अनबॅलन्स फोर्स शिकवतो. याच्यामध्ये त्यांनी आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे की जर आपण टग ऑफ वॉर म्हणजे रस्सीखेच खेळत असू, जर दोन्ही बाजूनी समान बळ लागलं असेल तर ते आपल्या रस्सीचा मध्य बरोबर मध्यभागीच राहतो आणि त्याला आपण बॅलन्स फोर्स म्हणतो. हा सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. पण जर एखाद्या बाजूचं पारडं जर जास्त झालं तर तो बॅलन्स फोर्स राहत नाही, अनबॅलन्स फोर्स होतो. बरोबर आहे. आणि इथे दुसऱ्या बाजूचे जे लोक आहेत ते खाली पडतात. त्याचं कारण पण इनर्शियाचे, जडत्व. इनर्शिया म्हणजे हा जो आहे न्यूटनचा लॉ, हा आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक उदाहरणांमध्ये दिसतो. आणि मग ह्याच्यामध्ये आपण नवीन पॉइंट शिकलो. इनर्शिया, टेंडन्सी ऑफ अ बॉडी टू रेझिस्ट अ चेंज इन अ स्टेट ऑफ रेस्ट or a state of motion. Inertia, the tendency of a body to resist a change in a state of rest or state of motion. ठीक आहे. आता ही 3 उदाहरणं आपण जी बघितली ती आपली न्यूटन फर्स्ट लॉची होती आणि इनर्शियाच्या 3 टाइप्सची होती. त्यानंतर आपण बॅलन्स आणि अनबॅलन्स फोर्स बघितलं. पान नंबर 12 वरती तुम्हाला न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन पुस्तकामध्ये आहे. मग न्यूटनने आपल्याला सेकंड लॉ शिकवलेला आहे. सेकंड लॉ मध्ये काय सांगतात ते? द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड अ चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. मग चेंज ऑफ मोमेंटम त्याचा रेट हा फोर्सला, अप्लाइड फोर्सला प्रोपोर्शनल असतो. म्हणजे एखाद्या गोष्टीतलं मोमेंटम जर फोर्स जास्त असेल तर मोमेंटम जास्त असणार आहे आणि ज्या बाजूला आपण फोर्स लावलाय त्या डायरेक्शन मध्ये असणार आहे.
मग मोमेंटम म्हणजे काय हे मागच्या तासाला मी तुम्हाला शिकवलेलं आहे. मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट. ठीक आहे. आता याचं उदाहरण काय आहे, की पंखा आपण बंद केला तरी तो चालूच राहतो आणि थोड्या वेळाने तो स्थिर होतो. तो ताबडतोब स्थिर होत नाही. आता इथे पण हे इनर्शियाचं पण उदाहरण होऊ शकतं आणि हे मोमेंटमचं पण उदाहरण आहे. तुम्ही ह्या घरी पण करून बघू शकता, की बटन दाबलं तरी पंखा हा जरा वेळ फिरतो आणि मग त्याची पाती स्थिर होतात. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं? मोमेंटम. मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट. मोमेंटमला P म्हटलंय आणि P बरोबर mv. mv म्हणजे m गुणिले v. गुणिलेचं चिन्ह आपल्याला तिथे दिसत नाही, पण ते असतं हे आपल्याला माहिती आहे. m म्हणजे मास, v म्हणजे व्हेलॉसिटी. मास म्हणजे वस्तुमान, व्हेलॉसिटी म्हणजे वेग. मग रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. हा सेकंड लॉ. आता ह्या सगळ्यावरून आपल्याला ते एक सूत्र मिळालंय, F बरोबर ma. F म्हणजे फोर्स, m म्हणजे वस्तुमान, a म्हणजे ॲक्सिलरेशन. ॲक्सिलरेशन आपण शिकलोय आधीच्या तासाला. चेंज इन द व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटीमध्ये होणारा बदल. ठीक आहे. मग मोमेंटमला आपण व्हेक्टर क्वांटिटी म्हणतो, कारण त्या सांगण्यासाठी आपल्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघांची गरज असते. आणि म्हणून त्याचं SI सिस्टीममध्ये युनिट जे आहे ते किलोग्रॅम मीटर पर सेकंद आणि CGS सिस्टीममध्ये युनिट आहे ते ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद हे आहे. मागच्या तासाला पण मी शिकवलेलं आहे, पण मी इथे फक्त युनिटसाठी हा पॉइंट परत घेतलेला आहे. हे आपल्याला अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला SI युनिट ऑफ फोर्स हा पण आता आपण बल शिकलो. बलामुळे काय काय होतं हे पण पाहिलं आपण. अनबॅलन्स फोर्स, बॅलन्स फोर्स आपण बघितला. अजून एक सोपं उदाहरण आहे, की एखाद्या टेबलवरती एक पुस्तक आहे. कोण बोलतंय? तर ते पुस्तक आपण एका हाताने उचललं, तर उचलता येतं. पण तेवढाच फोर्स लावून आपण टेबल उचलू शकू का? तर नाही. टेबल उचलण्यासाठी आपल्याला वेगळ्या फोर्सची गरज आहे. मग इथे इनर्शियाच्या बरोबर आपण फोर्स पण शिकतोय आणि म्हणून फोर्सचं आपल्याला SI युनिट लक्षात ठेवायचंय. तर SI युनिट आहे न्यूटन, म्हणजे किलोग्रॅम इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर. 1 न्यूटन इज इक्वल टू 1 kg इंटू 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे फोर्सचं आपण एखादं उदाहरण शिकवलं तर आपल्याला उत्तराला युनिट द्यायचे न्यूटन आणि CGS पद्धतीमध्ये ते येते डाइन, DYNA डाइन आणि डाइन इज इक्वल टू 1 ग्रॅम इंटू 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण पाहतोय थर्ड लॉ. हे सगळे लॉ ह्याच्यामध्ये महत्वाचे आहेत. थर्ड लॉ काय सांगतो आपल्याला? एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ऍक्ट सायमल्टेनियसली. म्हणजे प्रत्येक ऍक्शन फोर्सला इक्वल म्हणजे तेवढाच पण विरुद्ध दिशेने रिॲक्शन फोर्स असतो आणि तो एका वेळी अप्लाय होतो. ह्याचं उदाहरण मागच्या तासाला पण मी तुम्हाला सांगितलं, की आपण एखाद्या भिंतीवरती बॉल आपटला तर तो जेवढा आपण त्याला इकडून फोर्स लावू तेवढ्याच फोर्सने तो परत आपल्या बाजूला येतो, खाली येतो. हे उदाहरण किंवा ह्या लॉचा उपयोग अजून कुठे छान करतात? तर रॉकेटच्या लॉन्चिंगमध्ये आपल्याला याचा प्रश्न विचारला जातो, की रॉकेट लॉन्चिंगमध्ये कुठल्या नियमाचा, न्यूटनच्या लॉचा उपयोग केलेला आहे? तर थर्ड लॉचा. मग थर्ड लॉ काय सांगतोय आपल्याला न्यूटनचा? हे परत पहा. एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ऍक्ट सायमल्टेनियसली. बरोबर आहे. त्याच्यात त्यांनी फोर्स बद्दल आपल्याला काय माहिती दिली आहे? इन नेचर सॉरी फोर्स कॅनॉट ऍक्ट अलोन. निसर्गामध्ये एकटा फोर्स कार्य करत नाही.
फोर्स इज अ रेसिप्रोकल ऍक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. विरोधी क्रिया असते दोन ऑब्जेक्ट मधली. Force are always applied in pairs. When one object applies a force and another object, the latter object also simultaneously apply a force on the former object. The force between the two objects are always equal and opposite. So this idea is expressed in Newton third law of motion. आता त्याच्यावर त्यांनी आपल्याला एक तिथे लेट्स ट्राय धिस हे दिलेलं आहे, की एक प्लास्टिकची बोट घ्या, त्याच्यावरती मेक अ होल ॲट इट्स रेअर एंड, त्याच्यावर एक बलून लावा आणि ती बोट फिरते का बघा. ह्याचा तुम्हाला एक मी छोटासा व्हिडिओ पाठवणार आहे, तो पण तुम्ही बघा. तुम्ही हे घरी करू शकता. अगदी छोटासा थर्माकोल आणि एक तुमच्याकडे बलून असेल तर तुम्ही ही बोट बनवू शकता. ती जर तुम्हाला बनवता आली तर बनवा, त्याचा व्हिडिओ काढा आणि ह्याच्यावरती पाठवा. थोडंसं आपल्याला फिजिक्स आहे ह्याचे जे कारणद्या आहेत, तो कारणद्या हा भाग मी आता तुमचा थोडक्यात इथे परत घेतलेला आहे. मागच्या तासाला मी तुम्हाला लॉज शिकवले आणि त्या लॉजवर आधारित जे काय गिव्ह द रिझन किंवा क्वेश्चन आन्सर आपल्याला विचारतात ते मी इथं शिकवलेले आहेत. आता मी तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर सांगतेय. आता ह्या प्रश्नाचा हा एक प्रश्न आहे बघा, आपल्याला विचारतात एक्सप्लेन द प्रिन्सिपल ऑन विच द लॉन्चिंग ऑफ द रॉकेट इज बेस्ड. तुमच्या समोर चित्र दिसतंय आणि तुम्हाला त्याचं लक्षात आलं असेल, किंवा मागच्या वर्षी आपण ह्याचं गाणं होतं माझ्या वर्गाचं, त्याच्यात पण तुम्हाला रॉकेट लॉन्चिंग दिसलं होतं. काय झालं, रॉकेट ज्यावेळेस उडतं त्याच्या आधी खालच्या त्याच्या भागातलं इंधन पेटवलं जातं. ते जोरात एकदम पेटतं आणि मोठ्या प्रमाणात त्यातनं धूर हा जमिनीवरती येतो, ऍक्शन करतो. आणि तेवढेच रिॲक्शन पृथ्वी त्या रॉकेटवर लावते आणि रॉकेट वेगाने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बलाच्या विरुद्ध हवेत उडतं. बरोबर आहे. मग आता ह्याचं उत्तर कसं लिहायचं बघा. लॉन्चिंग ऑफ अ रॉकेट इज, ठीक आहे, आता सांगते मी बघा. लॉन्चिंग ऑफ अ रॉकेट इज बेस्ड ऑन न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. When the fuel in the rocket is ignited, पेटवणे. It burns as a result of chemical reaction and the compressed hot gases are thrown out with tremendous force in the downward direction. हॉट गॅसेस मोठ्या फोर्सनी पृथ्वीकडे येतात. थ्रू अ स्मॉल ओपनिंग इन द टेल ऑफ द रॉकेट. रॉकेटच्या स्मॉल ओपनिंग्स मधून. ॲट द सेम टाइम द gases exert an equal and opposite force of the reaction on the rocket in the upward direction. त्याच वेळेस ते गॅसेस सगळे इक्वल आणि अपोजिट फोर्स त्या रॉकेट वरती लावतात. As this force is greater than the net downward force due to gravity and the air resistance, the velocity of rocket increases and it moves upward. आणि म्हणून हा रॉकेट वरच्या बाजूला जाऊ शकतो. हे सगळे प्रश्नांची उत्तर आपल्याला विचारू शकतात. अजून आता मी मागच्या तासाला एक्झाम्पल सांगितलं होतं, आता सांगितलेलं नाहीये. ते बुलेट फायर्ड फ्रॉम अ गन. इट पियर्स थ्रू अ वुडन प्लॅंक बट द सेम बुलेट दॅन थ्रोन विथ हँड हार्डली स्क्रॅचेस इट. म्हणजे जर आपण एखादी बंदुकीची गोळी घेतली आणि ती एखाद्या लाकडी फळी समोर ठेवली आणि आपण जोरात बंदुकीतून गोळी मारली तर ती गोळी त्या फळीमध्ये शिरेल. पण आपण ती हातात घेतली गोळी, नुसती हातानेच फेकून मारली तर ती त्या फळीमध्ये शिरणार नाहीये. साधं आहे, म्हणजे आपण कोणी सांगेल की असं होणारच नाही. मग असं का होतं, तर मोमेंटम. सेकंड लॉ. व्हेन अ बुलेट, कारण आपण जो फोर्स लावलाय, फोर्स एफ बरोबर एम गुणिले ए, त्याच्या वजनावर आहे. आपण जो फोर्स बंदुकीतून लावलेला असतो तो खूप जोरात असतो. हाताने लावलेला फोर्स हा बंदुकीतून मारलेल्या गोळीपेक्षा हाताने मारलेल्या गोळीचा फोर्स हा कमीच असणार आहे. So when a bullet is fired from a gun, it moves with a tremendous velocity. Therefore, it passes very large momentum and bursts into a wooden plank. But same bullet when thrown with hand moves with very small velocity and has very small momentum.
दॅट इज इट हार्डली स्क्रॅचेस द वुडन प्लँक. आपण आता फर्स्ट लॉचे उदाहरण पाहिले, सेकंड लॉचे पाहिले, थर्ड लॉचे पाहिले. त्याच्यावर आधारित सगळे गिव्ह द रिझन मी आता तुम्हाला शिकवलेले आहेत. टाइप्स ऑफ इनर्शिया मी तुम्हाला शिकवलेला आहे. धन्यवाद.